आणि डेटचा रेशो हा 60 ते 70% वाढवला होता ऑलमोस्ट सगळ्याच क्लायंटच्या केसेसमध्ये. आता त्याचा फायदा असा झाला की अंदाजे निम्मी रक्कम ही आपण 2 ते 4 महिन्यामध्ये ग्रॅज्युअली इक्विटीच्या वेगवेगळ्या फंड्समध्ये शिफ्ट करत जाऊ. आपण पुढचं स्ट्रॅटेजी डिझाईन करू शकतो. निफ्टीने अंदाजे 18,600चा हाय लावला होता. जून 2022 मध्ये आपण 15,600च्या आसपासचा लो सुद्धा बघितलेला. आणि सध्या बेसिकली रशिया आणि युक्रेन या क्रायसिसमुळेच इन्फ्लेशनमध्ये वाढ होणं, क्रूड ऑइल प्राइसेस वाढणं आणि त्या अनुषंगानं इंटरेस्ट रेटमध्ये वाढ होणं. हॅलो एव्हरीवन, गेल्या अंदाजे 10-15 दिवसापासून मी एक टेलिफोनिक ड्राईव्ह घेतोय, ज्यामध्ये प्रत्येक इन्व्हेस्टरला मी 1 to 1 आत्ताची मार्केट स्ट्रॅटेजी काय आहे आणि इथून पुढे आपल्याला काय इन्व्हेस्टमेंटमध्ये स्ट्रॅटेजी अडॉप्ट करायला पाहिजे याबद्दल चर्चा करतोय. पण मागच्या 1-2 दिवसामध्ये इक्विटी मार्केटनी एक जोरदार रिकव्हरी देण्याचे संकेत दिलेले आहेत आणि शॉर्ट स्पॅन ऑफ टाईममध्ये प्रत्येक क्लायंट बरोबर 1 to 1 डिस्कस करणं मे बी पॉसिबल होणार नाही आणि त्या अनुषंगानंच हा व्हिडिओ आज मी रेकॉर्ड करतोय. आज तारीख आहे 6 जुलै 2022. आपल्याला जर आठवत असेल तर आपण मार्च 2022 मध्ये एक युट्यूबला व्हिडिओ शेअर केला होता, जे रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि त्याच्यानंतर थोडं मार्केट करेक्शन सुरू झालं. त्याच वेळी आपण हा व्हिडिओ पब्लिश केला होता. त्यामध्ये आपण त्यावेळेचा जो ओव्हरऑल आपला पोर्टफोलिओ होता त्याबद्दल डिस्कशन केलं होतं. गेले बरेच दिवसापासून आपण प्रॉफिट बुकिंग करत होतो आणि त्यामुळंच आपण इक्विटीचा रेशो हा 30 ते 40% कमी केला होता आणि डेटचा रेशो हा 60 ते 70% वाढवला होता ऑलमोस्ट सगळ्याच क्लायंटच्या केसेसमध्ये. आता त्याचा फायदा असा झाला की मागच्या 6 महिन्यामध्ये जे मार्केटनी करेक्शन दिलंय अंदाजे 16-17%, तर तेवढा फॉल हा आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये जाणवला नाही, कारण आपण इक्विटीमध्ये खूपच लाईट वेट होतो. त्याचबरोबर मार्च 2022 मध्ये आपण एक स्ट्रॅटेजी अशी डिस्कस केली होती की जे अंदाजे 60 ते 70% पैसे डेट फंड्स मध्ये अवेलेबल आहेत, त्यापैकी अंदाजे निम्मी रक्कम ही आपण 2 ते 4 महिन्यामध्ये ग्रॅज्युअली इक्विटीच्या वेगवेगळ्या फंड्समध्ये शिफ्ट करत जाऊ. म्हणजेच आपण असं ठरवलं होतं की मे एंड पर्यंत किंवा जून पर्यंत अंदाजे आपण 60 ते 65% रक्कम ही इक्विटीला अलोकेट करू आणि उरलेली 30 ते 35% जी रक्कम आहे ती पुढच्या मार्केटचा मूड काय आहे हे बघून आपण पुढचं स्ट्रॅटेजी डिझाईन करू शकतो. अगदी त्याचप्रमाणे ऑलमोस्ट आत्ताच्या घटकेला जर बघितलं तर प्रत्येक क्लायंटचा जो इक्विटीचा पोर्टफोलिओ आहे तो अंदाजे 60%च्या आसपास हा इक्विटी ओरिएंटेड झालेला आहे आणि डेटमध्ये 25 ते 40% रक्कम आता शिल्लक आहे. आता इथून पुढे आपण काय करायला पाहिजे आणि याच्यासाठी मी एक इक्वेशन पण घेऊन आलो इंटरेस्टिंग, जर ते सुद्धा आपण बघणार आहोत. ओव्हरऑल जर बघितलं तर ऑक्टोबर 2021 ला निफ्टीने अंदाजे 18,600चा हाय लावला होता आणि जून 2022 मध्ये आपण 15,600च्या आसपासचा लो सुद्धा बघितलेला आहे. 3,000 ते 3,300 पॉईंटचं करेक्शन या मागच्या 7 ते 8 महिन्यामध्ये इक्विटी मार्केटमध्ये आलेलं आहे. ऑब्व्हियसली आपण ओव्हरऑल अंडरवेट असल्यामुळं इक्विटीमध्ये तेवढा इम्पॅक्ट आपल्या पोर्टफोलिओला आलेला नाही. आणि सध्या बेसिकली रशिया आणि युक्रेन या क्रायसिसमुळेच इन्फ्लेशनमध्ये वाढ होणं, क्रूड ऑइल प्राइसेस वाढणं आणि त्या अनुषंगानं इंटरेस्ट रेटमध्ये वाढ होणं या काही 3-4 निगेटिव्ह बाबी समोर आल्यामुळं इक्विटी मार्केटचं हे बऱ्यापैकी चांगलं मोठं करेक्शन आपल्याला बघायला मिळालं. आता यामध्ये आपल्याला बघायला पाहिजे की याचा आपल्याला अपॉर्च्युनिटी म्हणून कसा फायदा करून घेता येईल आणि आपण काय ऍक्शन पॉइंट्स घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं पुढे जाण्यापूर्वी मला इथे एक इक्वेशन मांडायचं आहे, जे मी बऱ्याचशा क्लायंट्सना गेले 10-15 दिवस सांगतो आहे. मार्केटनी अंदाजे 17%चं करेक्शन मागच्या 8 ते 9 महिन्यामध्ये दिलेलं आहे. आता मार्केटला ही जी काही नुकसान झालेली आहे हे जर भरून काढायचं असेल
तर पुन्हा 18,600 ला येईपर्यंत मार्केट इथून पुढे अंदाजे 20% रिटर्न्स जनरेट करून देईल. आता मी याचं कंपॅरिझन करतोय फिक्स्ड डिपॉझिट किंवा पोस्टल डिपॉझिट, जिथं आपल्याला काही फिक्स्ड रिटर्न्स आहेत आणि हे एफडी चे रेट सध्या अंदाजे 6% आसपास आहेत. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की जर आपल्याला एफडी मध्ये गुंतवून 20% रिटर्न्स कमवायचे असतील तर अंदाजे 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागेल. हा डिपेंड करेल आपलं टॅक्स ब्रॅकेट काय आहे त्यानुसार. आणि जर मार्केटला हे जे काही करेक्शन झालेलं आहे हे जर भरून काढायला 4 वर्षापेक्षा कमी कालावधी लागला तर डेफिनेटली इथून पुढे इक्विटी म्युच्युअल फंड्स हा एक चांगला ऑप्शन असू शकतो अगेन्स्ट एफडीज किंवा पोस्टल डिपॉझिट्स. कारण मार्केटला ही रिकव्हरी करण्यासाठी निश्चितच 3 वर्षाचा कालावधी लागेल असं सध्या तरी वाटत नाहीये. हा कालावधी अंदाजे 9 महिन्यापासून 18 महिन्यापर्यंत लागू शकतो असं मला वाटतंय. आणि याचाच अर्थ असा आहे की 20% रिटर्न्स मिळवायला फिक्स्ड डिपॉझिट्स मध्ये पीपीएफ, पीएफ किंवा पोस्टल सेव्हिंग्स याच्यामध्ये आपल्याला 3.5 वर्षाच्या आसपासचा पिरियड लागेल. पण तेच पैसे जर आपण इक्विटी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट्स केल्या तर पुढच्या 9 ते 18 महिन्यामध्ये आपल्याला तेवढेच रिटर्न्स मिळतील. म्हणजे अंदाजे निम्म्यापेक्षा कमी वेळेमध्ये आपल्याला 20% रिटर्न्स मिळू शकते. याबरोबर दुसरा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट मी प्रत्येक इन्व्हेस्टर बरोबर डिस्कस करतोय तो म्हणजे आपण फिक्स्ड डिपॉझिट किंवा पोस्टल सेव्हिंग्स मध्ये इन्व्हेस्टमेंट का करतो. तर याचं एक महत्वाचं कारण असतं की ते म्हणजे सिक्युरिटी ऑफ प्रिन्सिपल. करेक्ट. सो ज्यावेळी आपण इक्विटी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट म्हणतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याकडे एक कन्सर्न असतो की इक्विटी इज व्होलाटाईल आणि त्याच्यामध्ये प्रिन्सिपलची सुद्धा थोडी बहुत जोखीम इन्व्हॉल्व असते. त्यामध्ये सुद्धा माझं एक लॉजिक असं मी प्रत्येकाला सांगतोय की ऑलरेडी तर मार्केटने 17 ते 18% करेक्शन दिलंय. त्याचबरोबर 8 ते 9 महिन्याचा टाइम सुद्धा पास झालेला आहे. त्यामुळं आता जे काही इक्विटीचं व्हॅल्युएशन आहे ते बऱ्यापैकी रिझनेबल लेवलला आलेलं आहे. आणि आता इथून पुढे फार काही इक्विटी खाली जाईल असं वाटत नाही. आणि त्याला बरेचसे पॅरामीटर्स सुद्धा अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल जो एफआयचा सेव्हिंगचा जो स्पीड आहे तो आता ग्रॅज्युअली कमी होताना दिसतोय. त्याचबरोबर रिटेल इन्व्हेस्टरचं पार्टिसिपेशन अजून सुद्धा खूप चांगलं आहे. डीआयएस कडे फ्लोज चांगले आहेत. एसआयपीचा फ्लो चांगला आहे. त्यामुळं मार्केट या लेवललाच कुठेतरी सपोर्ट घेईल असं दिसतंय. इव्हन मॅक्रो इकॉनॉमिक पॅरामीटर जसं मार्केट कॅप टू जीडीपी असेल किंवा पीई रेशोज असतील सो हे सुद्धा एक रिझनेबल व्हॅल्युएशनला आलेले आहे. तर त्यामुळं जसं आपण म्हणतो की एफडी मध्ये रिस्क नसते तसंच मला वाटतं की आता मार्केट जे करेक्शन झालेलं आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये प्रिन्सिपलची फार रिस्क राहिलेली नाहीये. त्यामुळं रिस्क आणि रिवॉर्ड या दोन्हीचा विचार करता सध्या फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट्स एफडीज किंवा पोस्टल सेव्हिंग्स यापेक्षा डेफिनेटली माझा कल हा इक्विटी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंटकडे डेफिनेटली पॉझिटिव्ह आहे असं मला वाटतं. आता आपण सगळ्यात महत्वाचा पार्ट बघूया की याच्यामध्ये इन्व्हेस्टरनी काय ऍक्शन पॉइंट्स घ्यायला हवेत. तर याच्यामध्ये एक तरी गोष्ट ही नक्की आहे की जे लोक एसआयपी करतात तर त्यांनी त्यांची एसआयपी ही कंटिन्यू करायला पाहिजे. कारण आता लोअर मार्केटमध्ये आपल्याला जेवढे जास्त युनिट्स अक्युमुलेट करता येईल डेफिनेटली त्याला रिटर्न्स जास्त मिळतील. दुसरा पॉइंट आहे की त्या एसआयपी मध्ये पुढच्या 6 महिन्यासाठी किंवा 12 महिन्यासाठी आपण टॉपअप एसआयपी जर केली तर लोअर लेवलला अजून जास्त अक्युमुलेशन होईल आणि आपली ऍव्हरेज कॉस्ट अजून आपल्याला खाली आणता येईल. तिसरा पॉइंट असा आहे की ज्या लोकांच्याकडं फिक्स्ड डिपॉझिट्स, पोस्टल डिपॉझिट, सेव्हिंग अकाउंट, पीपीएफ अशा फिक्स्ड रिटर्न्स बेरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ज्याचा व्याजाचा दर हा 5 ते 7% दरम्यान आहे आणि ज्यांना अशी इन्व्हेस्टमेंट पुढच्या 2 ते 3 वर्षासाठी इक्विटी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट मध्ये शिफ्ट करता येईल तर अशा लोकांनी आता लमसम इन्व्हेस्टमेंट इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड स्कीम्सला डायव्हर्ट करायला हरकत नाही. ऑब्व्हियसली असं करताना आपण काही जे आपले पॅरामीटर्स किंवा स्ट्रॅटेजीज आहेत एसटीपी स्विचेस तर याचा वापर करूनच ते करायचं आहे. पण अशा इन्व्हेस्टमेंट्स आता लमसम म्युच्युअल फंड मध्ये आणायला हरकत नाहीये. चौथा पॉइंट आहे की ज्यांचे अजून सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंटच सुरू झालेल्या नाहीये तर अशा लोकांनी आता आपल्या इन्व्हेस्टमेंट्स या म्युच्युअल फंड सारख्या मॉडर्न इन्व्हेस्टमेंट मध्ये जायला हरकत नाहीये. कारण आता डाऊनसाइड रिस्क फार राहिलेली नाही आणि अपसाइड पोटेन्शियल पुढच्या 2 वर्षामध्ये दिसून जाईल. अजून एक महत्वाची गोष्ट मला मेन्शन करायची, बऱ्याच वेळेला आपण जे टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करतो ELSS मध्ये ते आम्ही बघतो की बरेचसे इन्व्हेस्टर हे मार्च मध्ये करतात
आणि माझं प्रत्येक वेळी असं म्हणणं असतं की ज्यावेळी मार्केट खाली असेल त्यावेळी तुम्ही आधीच त्या इन्व्हेस्टमेंट कराव्यात. त्याचप्रमाणे मी बऱ्याचशा क्लायंटला हेही सांगतो की जे लोकांना ELSS मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांनी मार्च 2023 पर्यंत वाट न बघता आता हे जे काही लोअर मार्केटचा बेनिफिट मिळतोय यामध्येच आपण ELSS मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली टॅक्स सुद्धा सेव्ह होईल आणि आपल्याला रिटर्न सुद्धा चांगले मिळतील. हा मेसेज एक पर्सनल 1-to-1 मेसेज म्हणून प्रत्येक इन्व्हेस्टरने घ्यावा आणि आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंट किंवा पोर्टफोलिओ बद्दल जर काही अधिक माहिती हवी असेल तर रिस्पेक्टिव्ह RMsला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करा आणि या संधीचा योग्य पद्धतीनं उपयोग करून घेणं गरजेचं आहे. जर बऱ्याच इन्व्हेस्टर्सना हे आठवत असेल की मार्च 2020 मध्ये ज्यावेळी कोविडमुळे एक मेजर मार्केट फॉल आला होता 25%चा त्यावेळी सुद्धा मी हेच लॉजिक प्रत्येकाला सांगितलं होतं की तेवढे रिटर्न्स फिक्स्ड डिपॉझिटमध्ये मिळवायला 5 ते 6 वर्ष लागत आहेत आणि कोविड जाण्यासाठी काही तेवढा वेळ लागणार नाहीये आणि त्यामुळं आता इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे चांगलं आहे आणि ऑलमोस्ट प्रत्येकाने त्यावेळी इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले आणि डेफिनेटली पुढच्या 4-5 महिन्यातच मार्केटने चांगली रिकव्हरी दिली आणि त्याच्यानंतर तर आपण बघितलं अख्खं 2021 हे खूपच बुलिश राहिलं कारण जसं वॉरन बफे म्हणतात बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल आणि आता सध्याच्या मार्केटमध्ये ग्लोबल स्लोडाऊन, रिसेशन, वॉर, इन्फ्लेशन, इंटरेस्ट रेटचं प्रेशर या सगळ्या निगेटिव्ह न्यूज फ्लो असतानाच आपल्याला ऑपॉर्च्युनिटी शोधायला पाहिजे आणि या संधीचा योग्य उपयोग करून घ्यायला पाहिजे. सो प्रत्येकाने आपल्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा कॅश फ्लो चेक करावेत. जिथं कुठून फिक्स्ड डिपॉझिट, सेव्हिंग्स, पोस्टल, सिनियर सिटीजन स्कीम्स, PF इथून काही पैसे शिफ्ट करायचे असतील तर त्यांनी योग्य स्ट्रॅटेजीनं त्याचा उपयोग करून घ्यावा आणि डेफिनेटली SIP टॉपअप हे प्रत्येक सॅलरी अर्नरनी किंवा बिझनेसमॅननी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. थँक्यू.